सर्वांना नमस्कार. शेअरिंग स्टोरीज पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. या चॅनलवर आपण पुस्तकांवर चर्चा करतो. आज आपल्याकडे आहे विक्रांत खन्ना यांचं द गर्ल हू न्यू टू मच हे पुस्तक. हो, आणि हे एक असं पुस्तक आहे जे निवडायला सोपं वाटतं, पण एकदा वाचायला घेतलं की त्याचे पदर उलगडत जातात. म्हणजे वरवर पाहता एक सरळसोट रहस्यकथा वाटते, पण तसं नाहीये. अगदी. आणि म्हणूनच आज आपण या पुस्तकाची जरा सखोल चर्चा करणार आहोत. आमच्याकडे या पुस्तकाबद्दलची माहिती आहे, काही समीक्षा आहेत आणि त्याचा ब्लर्ब म्हणजे मलपृष्ठावरचा मजकूर आहे. हो, आणि आपला उद्देश हा आहे की या सगळ्या माहितीमधून या पुस्तकाचा खरा आत्मा काय आहे तो शोधून काढायचा. बरोबर, कारण हे पुस्तक असं वाटतंय की एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कथा सांगण्याचा प्रयत्न करतंय. आणि त्या दोन कथा म्हणजे एकीकडे आहे एक हाय स्टेक्स क्राईम थ्रिलर आणि दुसरीकडे आहे एक भावनिक, जवळजवळ अलौकिक वाटावी अशी प्रेमकथा. आणि लेखक विक्रांत खन्ना, जे स्वतः एक मर्चंट नेव्ही कॅप्टन आहेत, त्यांनी हा एक वेगळाच प्रयोग केला आहे. हो ना? त्यांच्या लिखाणाची एक खासियत आहे. ते खूप वेगवान आणि दृश्यात्मक म्हणजे सिनेमॅटिक लिहितात, पण या पुस्तकात त्यांनी त्या वेगासोबत भावनांचा खेळही मांडला आहे. चला तर मग याच मुद्द्यावरून सुरुवात करूया. Bring your book to life with AI. Plotsformovies.com helps you create movie-like trailers for your book, allowing filmmakers to visualize your story just the way you imagined it while writing. Enhance the storytelling experience to a whole new level with realistic characters, immersive voiceovers, and cinematic sound effects. No more boring stock images or generic clips. Captivate your audience, spark curiosity, make readers and filmmakers eager to explore more. Plotsformovies.com, where your story becomes cinema. पुस्तकाच्या माहितीमध्ये याला एक हाय स्टेक्स थ्रिलर असं म्हटलं आहे. हो, त्यात पाळत ठेवणे म्हणजे सर्वेलन्स, भ्रष्टाचार आणि धोका यांसारखे शब्द वापरले आहेत. ते वाचून असं वाटतं की आपण एखादी वेगवान ॲक्शन फिल्म बघणार आहोत, जिथे एका सामान्य मुलीचा जीव धोक्यात आला आहे कारण तिला काहीतरी गुपित कळलं आहे. बरोबर. म्हणजे हे वर्णन वाचून आपल्या मनात एक विशिष्ट अपेक्षा तयार होते. वेगवान घटना, पाठलाग आणि रहस्य. पण गंमत तेव्हा येते जेव्हा आपण पुस्तकाच्या मागच्या कव्हरवरचा मजकूर म्हणजे ब्लर्ब वाचतो. हो, तो या थ्रिलरच्या अपेक्षेला पूर्णपणे छेद देतो. अगदी. तिथे आपल्याला भेटते अक्षरा, एक तरुण मुलगी आहे जी तिच्या आईच्या मृत्यूने उद्ध्वस्त झाली आहे. आणि मग तिच्या आयुष्यात हॅरी नावाचा एक रहस्यमय तरुण येतो. आणि ब्लर्बमधला जो मुख्य प्रश्न आहे तो थ्रिलरबद्दल नाहीये. नाही, अजिबात नाही. तो प्रश्न आहे की खरं प्रेम एखाद्याला मृत्यूनंतर परत आणू शकतं का? हा प्रश्न वाचून क्षणभर वाटतं की आपण चुकीचं पुस्तक उचललंय. हे तर एखाद्या रोमॅन्टिक, भावनिक कथेचं वर्णन वाटतं. आणि इथेच लेखकाचं धाडस दिसतं माहितीये. त्यांनी जाणीवपूर्वक दोन भिन्न वाचक गटांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय. पण यातून एक प्रश्न निर्माण होतो. हे दोन्ही प्रकार म्हणजे थ्रिलर आणि रोमांस एकमेकांना पूरक ठरतात की एकमेकांचा प्रभाव कमी करतात? बरोबर. कारण थ्रिलरला गती आणि तणाव हवा असतो, तर अशा भावनिक कथेला संयम आणि भावनिक खोली लागते. या दोन्हींचा समतोल साधणं हे खूप अवघड काम आहे. आणि हाच समतोल साधण्यासाठी लेखक पात्रांच्या मानसिकतेचा वापर करतात, विशेषतः अक्षराच्या. चला, तिच्या पात्रावर थोडं लक्ष केंद्रित करूया. ती फक्त दुःखी नाहीये, तर ती एका अशा मानसिक अवस्थेत आहे जिथे तिला वास्तवापेक्षा एका सुंदर कथेवर विश्वास ठेवणं जास्त सोपं वाटतंय. हो, आईच्या जाण्याने तिच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे आणि याच पोकळीत हॅरी प्रवेश करतो. तो या कथेचा उत्प्रेरक म्हणजे कॅटलिस्ट आहे. एका समीक्षेत म्हटल्याप्रमाणे हॅरीचं पात्र आणि त्याच्या माध्यमातून लेखकाने मांडलेली गूढता, अंधार आणि उदासीची भावना अप्रतिम आहे. खरंय. तो फक्त एक पियेका म्हणून येत नाही, तर तो एक कथाकार म्हणून येतो. तो अक्षराला एक आशेची कथा ऐकवतो, एक अशी कथा जी तिच्या दुःखावर फुंकर घालू शकेल. पण त्याची कथाच मुळात अविश्वसनीय आहे. तो तिला सांगतो की जर प्रेम खरं असेल तर मृत्यू व्यक्ती परत येऊ शकते. आणि इथेच आशा विरुद्ध शंका हा या पुस्तकातला सर्वात मोठा संघर्ष सुरू होतो. हो, अक्षराचा एक भाग जो पूर्णपणे तुटलेला आहे त्याला या कथेवर डोळे झाकून विश्वास ठेवावासा वाटतो, कारण ती आशा तिला जगण्याची उमेद देते. पण तिचा दुसरा तार्किक भाग तिला सतत सांगत असतो की हे शक्य नाहीये. हॅरी काहीतरी लपवतोय, त्याच्या वागण्यात एक खोटेपणा आहे, हे तिला कुठेतरी आत जाणवत असतं.
एका समीक्षकाने याचं अचूक वर्णन केलंय. आशा आणि खोटेपणा किंवा शंका यांचं मिश्रण उत्कृष्ट आहे. अगदी. पुस्तक आपल्याला अक्षरासोबत त्या भावनांच्या हिंदोळ्यावर बसवतं. आपणही तिच्यासारखाच विचार करू लागतो की हॅरीवर विश्वास ठेवावा की नाही. आणि मला वाटतं हा संघर्ष फक्त आशा आणि शंकेपुरता मर्यादित नाही. तो सोयीस्कर खोटं विरुद्ध कटू सत्य असाही आहे. बरोबर मुद्दा मांडला. अक्षराला हॅरीच्या कथेवर विश्वास ठेवायचाय कारण ते तिला तिच्या दुःखातून बाहेर पडायला मदत करतंय. सत्य कदाचित खूपच भयंकर असेल. स्वीकारायला जड असेल. हो. मानसशास्त्रानुसार पण मोठ्या आघातानंतर माणसाचा मेंदू स्वतःला वाचवण्यासाठी अशा कथांचा किंवा विश्वासाचा आधार शोधतो. याला नॅरेटिव्ह थेरपी म्हणतात. अच्छा. हो, जिथे व्यक्ती स्वतःच्या आयुष्याला एक नवीन सकारात्मक कथा देऊन स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते. हॅरी नकळतपणे अक्षरासाठी हीच भूमिका बजावत असतो. तो तिला एक नवीन आशेची कथा देतो. मग इथे कथेची म्हणजे स्टोरी टेलिंगची ताकद हा एक महत्वाचा विषय बनून समोर येतो. नक्कीच. हॅरी अक्षराला तिचं दुःख कमी करण्यासाठी एक कथा सांगतो. इथे कथा केवळ मनोरंजन नाही, तर एक प्रकारचं मलम म्हणून, एक उपार म्हणून वापरली गेली आहे. आणि याबद्दल एका समीक्षेत एक खूप सुंदर वाक्य आहे. एखादी कथा नेहमीच खोटी नसते. काही कथा सत्यापेक्षा इतक्या खऱ्या असतात की त्या खोटं बोलणाऱ्यांनी बनवल्या आहेत असं वाटतं. हे खूप खोलवर विचार करायला लावणारं वाक्य आहे ना? हो ना. याचा अर्थ काय? म्हणजे कथेतील भावना जर खऱ्या असतील तर ती ज्या घटनेवर आधारित आहे ती खरी आहे की खोटी याने फरक पडत नाही. अच्छा. अक्षराला हॅरीच्या कथेमुळे जी आशा मिळते ती भावना 100% खरी आहे, भलेही त्या कथेचा पाया खोटा असेल. लव्ह इज ड्रीमिंग द इम्पॉसिबल. प्रेम म्हणजे अशक्य स्वप्न पाहणे. किंवा टाइम इज द बेस्ट हीलर. काळ सर्वोत्तम औषध आहे. या ओळी म्हणजे त्या कथेचे आधारस्तंभ आहेत. आणि त्यातही एक ओळ अशी आहे जी या संपूर्ण कथेचं सार सांगते. 1000 गुड डीड्स मेक अ मिरेकल. 1000 चांगली कामं एक चमत्कार घडवतात. हो, आणि ही ओळ फक्त एक सकारात्मक विचार नाहीये. ती एक प्रकारची अट आहे, एक टास्क आहे. हॅरी अक्षराला सांगतो की चमत्कार घडवण्यासाठी काहीतरी करावं लागतं. यामुळे अक्षराला एक उद्देश मिळतो. ती तिच्या दुःखात निष्क्रियपणे बसून राहत नाही, तर ती सक्रिय होते. अगदी. पण इथेच तर थ्रिलरचा अँगल पुन्हा एकदा डोकं वर काढतो, नाही का? हॅरीने दिलेला हा टास्क अक्षराला नकळतपणे एका मोठ्या धोक्याच्या जवळ घेऊन जातो का? बरोबर. इथेच तर लेखक हुशारीने रोमॅन्टिक कथेच्या धाग्याला थ्रिलरच्या धाग्याशी जोडतात. म्हणजे तिचा आशेचा प्रवास हाच तिचा धोक्याचा प्रवास बनतो. हो. ती जेवढा जास्त हॅरीच्या कथेवर विश्वास ठेवू लागते तेवढीच ती एका मोठ्या कटाच्या जवळ पोचते. आणि मग पुस्तकाचं शीर्षक द गर्ल हू न्यू टू मच अर्थपूर्ण वाटू लागतं. हो. आता आपण शैली आणि क्लायमॅक्सकडे येऊया. विक्रांत खन्ना यांचा मर्चंट नेव्हीमधील अनुभव त्यांच्या लिखाणात स्पष्ट दिसतो. अगदी दिसतो. प्रत्येक चॅप्टर एका सीनसारखा लिहिला आहे, जिथे अनावश्यक वर्णन टाळून थेट कृतीवर आणि संवादावर भर दिला जातो. आणि प्रकरणं खूप छोटी आहेत आणि प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी एक उत्सुकता ताणली जाते. त्यामुळे वाचकाला श्वास घ्यायलाही वेळ मिळत नाही. अगदी एखाद्या ॲक्शन चित्रपटाप्रमाणे. आणि ही वेगवान शैली त्या भावनिक कथानकाशी एक विलक्षण कॉन्ट्रास्ट तयार करते. म्हणजे एका क्षणी आपण अक्षराच्या मनातल्या नाजूक भावनांचा विचार करत असतो आणि दुसऱ्या क्षणी एक वेगवान पाठलागाचं दृश्य सुरू होतं. या सततच्या बदलामुळे तणाव कायम राहतो. वाचकाला कधीच आरामात बसू दिलं जात नाही. कारण त्याला माहीत असतं की या सुंदर शांत क्षणांच्या मागे काहीतरी भयंकर लपलेलं आहे. आणि शेवटी सगळं येऊन मिळतं त्या अंतिम सत्यावर. हो, अक्षराचा हॅरीच्या सत्याचा शोध घेण्याचा प्रवास तिला एका मोठ्या आणि अधिक धोकादायक सत्याकडे घेऊन जातो. पुस्तकाच्या सारांशात म्हटल्याप्रमाणे कधी-कधी खूप जास्त माहिती असणेच ही सर्वात धोकादायक गोष्ट असते. खरंय, तिला जे काही कळतं त्यामुळे तिचं आयुष्यच धोक्यात येतं. पण मला वाटतं तिला फक्त बाह्य धोका नसतो, खरा धक्का तिला मानसिक पातळीवर बसतो. ब्लर्बच्या शेवटी एक वाक्य आहे की अक्षरा अशा सत्याला सामोरी जाते ज्यामुळे तिला फक्त हॅरीवरच नाही तर स्वतःवरही शंका येऊ लागते. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. हो, म्हणजे तिला कळतं की ज्या आशेच्या जोरावर ती जगत होती, ज्या कथेने तिला सावरलं होतं, त्याचा पायाच खोटा होता. विचार करा, ही किती मोठी फसवणूक असेल. पण त्याचवेळी त्याच खोट्या कथेमुळे ती एक चांगली, अधिक कणखर व्यक्ती बनलेली असते. आता तिने काय करायचं?
त्या खोट्या आठवणींना कवटाळून बसायचं की त्यामागचं कटू सत्य स्वीकारायचं? अगदी. हा केवळ एका गुन्हेगारी कटाचा शेवट नाही, तर हा तिच्या विश्वासाच्या आणि तिच्या ओळखीच्या संकटाचा क्लायमॅक्स आहे. त्यामुळे ही कथा केवळ एका पाठलागाची नाही आहे. तर विश्वासाच्या आणि आत्मशोधाच्या प्रवासाचीही आहे. बरोबर. लेखक आपल्याला दाखवून देतात की सत्य आणि खोटं या दोन टोकांच्या मध्ये एक मोठी राखाडी जागा असते, जिथे आपल्या भावना आणि आपल्या गरजा वास्तवाला आकार देतात. तर द गर्ल हू न्यू टू मच हे एक असं पुस्तक आहे जे प्रेम, दुःख, आशा आणि सत्याचा धोका यांसारख्या खोल संकल्पनांना स्पर्श करतं. ही एक रहस्यमय रोमॅन्टिक थ्रिलर कथा आहे जी वाचकाला शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. यात रोमांसची हळवारता आहे आणि थ्रिलरचा वेगही आहे. हो, आणि हे पुस्तक आपल्या मनात एक महत्वाचा आणि थोडा अवघड प्रश्न सोडून जातं. एका समीक्षेत म्हटलं होतं की प्रेम आपल्याला एक चांगली व्यक्ती बनवतं. हो, पण या पुस्तकाच्या संदर्भात विचार करूया. जर एखादी खोटी गोष्ट, एक फसवणूक तुम्हाला एक चांगली आणि कणखर व्यक्ती बनवत असेल, तर ती गोष्ट नैतिकदृष्ट्या योग्य आहे की अयोग्य? हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. फसवणूक झाल्याची जाणीव आणि त्याच वेळी त्याच खोट्या गोष्टीमुळे एक चांगली व्यक्ती बनल्याची भावना यांचा ताळमेळ कसा साधायचा? बरोबर. हे पुस्तक वाचल्यावर यावर नक्कीच विचार करायला हवा. म्हणजे आपण कोणत्या गोष्टीला जास्त महत्त्व द्यायचं, आपल्याला बरं वाटण्याला की सत्याला? आणि मला वाटतं या प्रश्नाचं कोणतंही सोपं उत्तर नाहीये, आणि म्हणूनच हे पुस्तक केवळ एक थ्रिलर न राहता त्या पलीकडे जाऊन पोचतं. आम्ही sharingstories.in वर #PushingIndianAuthors या मोहिमेद्वारे भारतीय लेखकांची पुस्तके सादर करत आहोत. या कार्यक्रमाला plotsformovies.comचं समर्थन आहे, जे एक AI सक्षम बुक ट्रेलर प्लॅटफॉर्म आहे. इथे आपण पुस्तक विकत घेण्यापूर्वी त्याचा 1 मिनिटाचा ट्रेलर पाहून पुस्तकाविषयी अधिक चांगल्या प्रकारे समजू शकता. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला पाठिंबा द्या. हे पुस्तक विकत घेण्यासाठी आणि वाचण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंकवर नक्की क्लिक करा. आणि हो, भारतीय लेखकांचे आपले आवडते पुस्तक कोणते आहे हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा.